संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा हा गाथेमधील 1232 क्रमांकाचा अभंग आहे. एका पुरुषा दोघी नारी पाप वसे त्यांच्या घरी, पाप न लगे धुंडावे लागेल तेने तेथे जावे. काही दुसरा विचार न लगे करावाची फार, असत्य जे वाणी तेथे पापाची चखानी, सत्य बोले मुखे तेथे उचंबळती सुखे. तुका म्हणे दोन्ही जवळीच लाभणे. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज परखड विचाराचे होते. त्यांना एक पत्नी व्रत प्रभू रामचंद्राचा धर्म त्यांना अपेक्षित होता आणि सत्याचरणातून परमेश्वराची प्राप्ती होते, आनंद घन स्वरूप परमेश्वर प्राप्त होतो हे त्यांची खात्री होती. पहिल्या चरणामधून एका पुरुषा दोघी नारी पापवशी त्याच्या घरी, पाप न लगे धुंडावे लागेल तेने तेथे जावे. याचा दुसरा या ओळीचा अर्थ असा भी होऊ शकतो की प्रत्येक माणसामध्ये परमेश्वराबद्दल एकनिष्ठ भाव असला पाहिजे. असत्य आणि सत्य एकच, सत्याची त्यांनी खास धरली पाहिजे. असत्य म्हणजे दुसरी पत्नी, सत्य म्हणजे परमेश्वर पहिली पत्नी. याप्रमाणे असत्याचा कधीही माणसाने स्वीकार केला नाही पाहिजे, असा या अभंगाचा दुसरा अर्थ लागतो. काही दुसरा विचार न लगे करावाची फार. ज्या माणसाला पाप पाहिजे असेल, पाप हुडकायचे असेल, तर त्यांनी त्या माणसामध्ये जावं की जो माणूस सत्य असत्याची घालमेल करतो, कन्फ्यूज माइंड असतो आणि असत्य बोलत असतो. खोटं बोलणं म्हणजे त्यांना काहीही वाटत नाही. असत्याची वाणी तेथे पापाचीच खाणी. जो माणूस असत्य बोलतो, खोटे बोलतो, क्षणाक्षणाला खोटं बोलतो, अशा माणसाच्या जवळ पापाची खाणी असते. तो परमेश्वराची एकनिष्ठ राहू शकत नाही किंवा परमेश्वराचं आनंद घन जे प्रेम आहे ते प्राप्त करू शकत नाही. सत्य बोले मुखे तेथे उचंबळती सुखे. जो सत्य बोलतो तो तेथे परमेश्वराचं सुख, आनंद तिथे असा उचंबळून येतो. तुका म्हणे दोन्ही जवळीच लाभणे. याप्रमाणे लाभ पाहायचा असेल तर सत्य बोला, हानी पाहिजे असेल तर सतत खोटं बोला, असा या अभंगाचा अर्थ आहे. त्याप्रमाणे सत्यवचनी एक पत्नी, ज्याप्रमाणे रामाप्रमाणे सत्यवचनी असलं पाहिजे, एक पत्नी असलं पाहिजे, सत्य बोललं पाहिजे, असत्याची कास सोडली पाहिजे, असा या अभंगाचा मतीचा अर्थ आहे.